विरोधकांचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव होता आणि त्या प्रस्तावावर बोलताना या सरकारने मनुस्मृती आणण्याचं जे ठरवलं होतं त्या मनुस्मृतीचा खरा अर्थ काय हे ज्येष्ठ साहित्यिक नरहर कुरुंदकर यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांचं वाक्य हे आहे की स्त्री जातीचाच मनु हा विरोधक होता. मनुला स्त्रीचं दास्यत्वच मानणं होतं. वर्ण वर्चस्ववाद चा जनक मनु आहे असं नरहर कुरुंदकर म्हणतात आणि स्त्रीविषयी त्यांनी जे जे काय लिहिलेलं आहे, स्त्रियांची अवहेलना करणं, स्त्रियांच्या चारित्र्यावर संशय घेणं, स्त्रिया ह्या फक्त पुरुषांना बिघडवण्याकरता जन्माला आलेलं आहे, हे सगळं नरहर कुरुंदकरांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि मी काही खोटं बोलत नाहीये. हे नरहर कुरुंदकरांचं पुस्तक आहे. मी आज सरकारला सांगितलं की तुमच्या डोक्यातला मनु मेलेला नाहीये. आज भिडे म्हणतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा माझा मनु श्रेष्ठ आहे. त्या मनुच्या तुम्ही पाया पडत असता, म्हणजे भिडेच्या पाया पडत असता. भिडे स्वातंत्र्य वांझोट आहे, स्वातंत्र्य काय उडगा तळबद्री आहे, उणगा उटगा आहे, काहीतरी उणगा आहे का उणगा आहे काय उटका, म्हणजे अतिशय घाण भाषा जी ग्रामीण भागात आहे त्या भाषेचा वापर करून स्वातंत्र्याची टिंगलटवाळी करत असतो. त्या भिडेविरुद्ध कारवाई करण्याची हिंमतही दाखवत नाही सरकार. हा भिडे कोणाचा बाप आहे? मनुला आपला बाप मानणारा भिडे हा हे संरक्षित करतात, म्हणजे पर्यायाने ती मनुलाच संरक्षित करत असतात. आपल्या एका पत्रकार बहिणीला तो विचारतो, ए तू कुंकुर का नाही लावत, तुला नाही देत इंटरव्ह्यू. कोणी ड्रेस घालून पूजा करू नका वटाची. अरे हा कोण ड्रेस सांगणारा? ही सगळी मनुची कल्पना या पुस्तकात त्यांनी स्पष्टपणाने लिहिलेली आहे. आणि मी आज हे शेवटचं भाषण होतं आमचं, आता आम्ही इलेक्शनला सामोरे जाऊ. यांनी कितीही मनुस्मृती चालवावी, या युतीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी कितीही मनुस्मृती समाजात घेऊन जावी, हे बाबासाहेबांचं संविधान हेच या देशाला आणि महाराष्ट्राला एकत्र ठेवील. आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे, संविधान चिरायू हो, मनुस्मृती मुर्दाबाद.